मेडिकलमध्ये काय 2-4 गोळ्या घ्यायच्या असतील त्याच्या पिशवीत घालायची, शर्टाचा बॉक्स आहे किंवा दुसरा कुठला बॉक्स घालायचा त्या अशा पिशवीमध्ये जाणं नाही. आता आपल्याला दाखवतो आपण इथे की विचार कसा करतो, विचार करून आपल्याला काय प्रोजेक्ट करता येईल. कागद घेतला ना पहिला, त्याला काय सांगितलं तुम्ही या याच्यामध्ये उघडायचं. आपण बघितलं त्यांनी पिशवी उघडायला कठीण पडतं, म्हणून थोडंसं आपण एक भाग वरती ठेवला, दुसरा भाग थोडासा खालती ठेवला. मग तिसरं काय केलं त्यांनी, हा भाग इथे खालचा तसा ठेवला, हा वरचा भागाला तो आणखी ठेवला आणि तो उघडून त्याच्यावरनं कव्हर केला. हे जे बाजूचे जे होते त्या इथे पण त्यांनी फोल्ड टाकला. उमडल्यानंतर त्याला पण फोल्ड टाकला आणि तो फोल्ड आतमध्ये घातला. पहिल्यांदा इथे उमडला, हा इथे उमडला, हा इथे 1, 2, 3 फोल्ड घातला. मग 1, 2, 3 प्रकारे पिशवी. आता आपल्याला बघायचं आहे की ही जी पिशवी आहे ही सपाट आहे. आपल्याला पिशवी बनवायची आहे जो होता त्याच्यासाठी कसा करायचा असा विचार करता यायला पाहिजे. पिशवीचं साधं उदाहरण मी तुम्हाला देतो फक्त, पण विचार करणं महत्त्वाचं आहे. हे ज्यावेळेला आपल्याला समजेल कसं बनवायचं त्यावेळेला पुढचं काहीच न बनवू कागदावर कुठे करता येतं, ते लोखंडावरती करता येतं, ते लाकडावरती करता येतं, कुठे करता. तरी मग पिशवी आपण जर तिथे कुठे जॉईंट आहे तिथे उघडली कशी दिसेल ती. ही एक बाजू आहे, ही दुसरी बाजू आहे, याच्या मागच्या बाजूला एक तिसरी आहे, या एक चौथी बाजू, 4 बाजू आहेत. या 4 बाजू कशा आहेत ती छोटी बाजू इकडची, मोठी बाजू पहिली, त्या बाजूला 2 नंबर छोटी, त्या बाजूला 3 नंबर पुन्हा 1 नंबर एवढीच. आणि ही 4 नंबर पुन्हा 2 नंबर. असं जर कागद घेतला आणि इथे फोल्ड केला, इथे फोल्ड केला, इथे फोल्ड केला आणि हा छेडा जर एकमेकाला जोडला तर बॉक्स तयार होईल. पण बॉक्स तयार झाला तर इथे जसं आपण इथे ॲडिशनल मटेरियल घेतलं तर चिकटवणं, कोपरा ते कोपरा चिकटवणं कठीण. त्याला जर इथे आपण थोडंसं जास्त कागद ठेवला तर हे जेव्हा फोल्ड करून येतील तेव्हा हा इथे असं येईल, होतील ना एकमेकाला आतमध्ये जाते ते बॉक्सला. हे चिकटवणं सोपं आहे ना, इथे चिकटवता येईल, इथे चिकटवता येईल. तर हे जरी केलं तरी काय होणार आहे, फक्त आपली ट्यूब तयार होते नळी. आधी बंद पाहिजे ना, इकडे टाकलं तर खाली पडाल नसतो. हे बंद करायला काय करायला पाहिजे, ही जर खालची बाजू असेल तर त्याला कागद खालती वाढवला पाहिजे.
आपण फोल्ड करून त्याच्याबरोबरच हा पण फोल्ड करायचा आणि या इथे पण फोल्डिंग करायचं ह्या लाईनीमध्ये. दोन्ही बाजू एकत्र येतील आणि खात्री जे बंद करायला पाहिजे आपल्याला ते पण बंद होईल. पिशवीचा खालचा बॉक्स आहे तो तयार होईल. तसंच कागद असल्यामुळे त्या कागदाला जास्त थोडी ताकद असायला पाहिजे. पण असंच जर आपण थोडंसं जर वरती घेतलं इथे हा कागद आणि त्याला जर फोल्ड केला याला आपण पुन्हा वरती जिथे आपण भोकं पाडणार आहोत दोरी किंवा नाडी अथवा तिथे डबल आहे डबल, त्यामुळे ती पटकन सुटणार नाही. तर कागदाची पिशवी थोडं वजन झालं तर फाटून जाईल. तिथे आपण डबल करणार आहोत वरती घालून. आता हे जर तुम्ही फोल्ड केलं पहिल्यांदा हा फोल्ड करूया, 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 ती ट्यूब तयार होईल. आपल्याला बनवायचं आहे बॉक्स. त्यामुळे आपण फोल्डिंगच्या आधी पहिलं इथे फोल्ड करून घ्यायचं, इथे फोल्ड करून घ्यायचं आणि हे सगळे एकत्र फोल्ड केल्यानंतर आतमध्ये ओढून बघायचं. आहे ना कागद आपल्याकडे, त्या कागदावरती आपण करणार. पहिलं काय म्हणजे तुम्हाला वरती ते भोकं पाडलेली जातात, ती भोकं आपल्याला वापरायची. इथे करायचं बरोबर. टिकायचं ना घ्यायचं आता डबल भोग झाले की आपली नाडी मजबूत होईल. जसं उजवाला काय प्रॉब्लेम नाही. खालना आपल्याला बॉक्स बंद करायचा. म्हणजे जसं वरती इथे हा कागद फोल्ड केला तसंच हे इकडनं खालना फोल्ड केलं. बरोबर का? समजतं ना? खालना फोल्ड केलं, वरना फोल्ड केलं. वरचा फोल्ड आहे तो छोटा आहे, खालचा फोल्ड आहे तो मोठा आहे. आता काय राहील वर्टिकल राहील. तर पहिला छोटा इकडे गेला तो चिकटवायला वापरणार होता पण छोटासा केला. तसं ज्या बाजूने पण छोटासा करायचा. आता जरी आपण दोन गोल एकत्र आणले खालची बाजू जी आहे ती जर उघडली आतमध्ये, साईडची उघडली तर त्याला थोडासा बॉक्स झाला दिसता ना, थोडा बॉक्स झाला. मग आपल्याला चांगला बॉक्स पाहिजे. त्याला आता आणखी हे म्हटलेले दोन आहेत, 2 आणि 4 नंबरचे 2 आणि 4 हे बनवायचं. हे पहिलं बनवलं तर ह्याच्यातला थोडा भाग आपण इथे 2 नंबरमध्ये आणि बरोबर तेवढाच भाग या इकडे 4 नंबरमध्ये फोल्ड करून टाकतो.
फोल्ड झाला, तिसरा फोल्ड झाला, तिसरा आणि चौथा उघडायचे. मला आता बॉक्स दिसतोय आता काय फोन मारल्यावर खाल्ला ऑफिसमध्ये पण स्टेटमेंट घेऊन येणार. चव्हाण स्टेपला पटकन आणि जा पटकन उठ पटकन पटकन. स्टेटमेंट मारून झालं की फक्त आतमध्ये जे उमटलेले होते त्यांना फक्त आपल्याला उघडायचे. जिथे आपण भोको पाडणार आहोत लावायला ते उघडायचं नाही, खालचं फक्त उघडायचं. गोरबाची मुलांनी सहाय्य करावी बरं. गोरबाची कोण आहे? गोरगाव सिंधुदुर्ग स्टेपल नाव काय नसते काय पुढे मला आली कल्पना आली आपल्याला डेव्हलपमेंट कशी करायची. प्रत्येक गोष्टी कुठल्याही लाकडाचं काम करायचं असेल, लोखंडाचं काम करायचं असेल, कापडाचं असेल, कागदावरती असेल, पहिलं तयार कसा करायचा. हा मसुदा आहे, हा मसुदा कसा तयार करायचा. एकदा मसुदा तयार केल्यानंतर कापायचं कसं, कसं करायचं, फोल्ड कसं करायचं, चिकटवायचं कसं, वेल्डिंग कसं करायचं, शिलाई कशी मारायची, हा पद्धतीने विचार करावा प्रत्येक प्रोसेस. इथे जेव्हा होईल त्यावेळेला तुमच्याकडे एक पिशवी होईल किंवा तर मग आपण शर्टाचं बघितलं तसं शर्ट तयार होईल. मग आपण मग सोलार पॅनलचं बघितलं सोलार पॅनल तयार होईल. प्रत्येक ह्याचं बरोबर आपल्याला याचं ज्ञान पण असायला पाहिजे. काम करताना आपल्याला कशा पद्धतीने त्याचं प्लॅनिंग करायचं, मार्किंग कसं करायचं. मग एकच पिशवी बनवायची आहे, 10 पिशव्या बनवायच्या, 100 पिशव्या बनवायच्या, त्याप्रमाणे कागद कसा वापरायचा.
असं आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने करावं लागेल. जे आपण आता सेटलर आणखी रोज जाणं त्याच्यावर चिकटवून